सोबतजी काय सांगाल एकंदरीत आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन? आज शिवसेना विभाग क्रमांक 9 तर्फे सायन कोळीवाडा, चेंबूर विधानसभा आणि अणुशक्तीनगर विधानसभातर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण याच नीतीवर आम्ही ही समाजसेवेचं काम म्हणून हे आयोजन केलेलं आहे. एकंदरीत हॉस्पिटलची अवस्था दयनीय आहे, त्याच्यावरती भार पडतो आहे. शताब्दी असेल, राजावाडी असेल, सायन असेल, तर हॉस्पिटल अत्याधुनिक व्हायला पाहिजे असं वाटत नाही का? हॉस्पिटल अत्याधुनिक होण्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती लागते. ही आज राजकीय इच्छाशक्ती नाही आहे आपल्या या सरकारमध्ये. आपण बघत असाल जी मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल आहेत ती जवळपास बंद करण्याचं या सरकारने ठरवलेलं आहे. त्याचं प्रायव्हेटायझेशन करणं त्याने ठरवलेलं आहे. खरं म्हणजे शिवसेनेची सत्ता आल्यावर हे सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं जाईल आणि जी महानगरपालिकेची जी हॉस्पिटल आहे ती अद्ययावत करून तिथे चांगले डॉक्टर नेमून चांगला नर्सिंग स्टाफ नेमणं गरजेचं आहे. ते आमची शिवसेना नक्की करेल. पण कुठेतरी एकंदरीत जनसामान्य माणसाला कोरोनानंतर अफोर्ड होत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी, तर अशामध्ये BMC हॉस्पिटल फार गरजेचे आहे. त्याच्यामध्ये अत्याधुनिक मशिनी अनेक तंत्र असणं गरजेचं असं वाटतं का? बरोबर आहे. शिवसेनेची सत्ता जेव्हा होती तेव्हा आपल्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये चांगली अत्याधुनिक मशीन लावण्यात आली होती. CT स्कॅन असो, बाकीची सगळी जी मशिनरी होती ती लावण्यात आली होती. परंतु त्यानंतर आता त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ नाही, काही नाही आणि असं करून ते सर्व बंद झालेलं आहे. त्यामुळे खरोखर गरीब लोकांचे खूप हाल होतात. एकंदरीत ज्या प्रकारे आतमध्ये डागडुगी व्हायला पाहिजे, सुंदर हॉस्पिटलमध्ये एक छान प्रकारे वातावरण असलं पाहिजे, पण अशामध्ये स्लॅब तुटलेले आहेत, बाथरूम घाण आहेत, तर अशामध्ये कुठेतरी पेशंट चांगल्या होण्याच्या जागेवर अजून आजारी होतो. ही सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. महानगरपालिकेचं प्रशासन असो किंवा राज्य सरकारचं जे आरोग्य विभाग आहे ते अत्यंत निष्कामी झालेलं आहे. काहीच काम करत नाहीत. त्यांना फक्त टेंडर आणि ह्याच्यातच त्यांचं इंटरेस्ट आहे आणि प्रायव्हेटायझेशन करण्यामध्येच त्यांना इंटरेस्ट जास्त आहे. काही ठराविक कंपन्या आहेत ज्याच्यावर सरकार फिदा आहे आणि सरकार त्यांच्यासाठीच काम करतं. अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. सामान्य जनतेचं, गोरगरीब जनतेचं जे त्यांचा हक्क आहे, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगली हवा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यापासून ही सरकार त्यांना वंचित ठेवत आहे.